नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025 ग्राउंड मैदानी चाचणी ही पुढे गेलेली आहे. याबाबतचं अपडेट जे आहे परिपत्रक बाबतचे अपडेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती. तर सध्याची स्थिती काय आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचे परिपत्रक आलेत आणि ग्राउंड जरी पुढे गेली तरी ती कधीपर्यंत होऊ शकते, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. आता ग्राउंड जर लेट होत असेल तर मुंबईचं हे कधीपर्यंत होऊ शकतं, सगळ्यात जास्त अर्ज त्या ठिकाणी आहेत. तर याची माहिती आपण पाहणार आहोत. पोलीस भरती 2025साठीची ग्राउंडची स्थिती जी आहे, मुख्य अपडेट. महाराष्ट्र पोलीस भरती 2025ची मैदानी चाचणी ग्राउंड ही 20 जानेवारीपासून सुरू होणार होती, पण ती तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे आणि सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड हे जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर मुंबई सोडून इतर ठिकाणी हा बदल लागू आहे आणि या स्थगितीमुळे उमेदवारांना तयारीसाठी जास्त वेळ मिळणार आहे. ही चांगली सकारात्मक बाब आहे. त्यामुळे पाहू शकता चांगल्या प्रकारे तुम्ही जो सराव आहे हा करू शकता. महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत कोणत्याही उमेदवारांना हॉल तिकीट किंवा मोबाईलचा मेसेज आलेला नाही, कारण 20 जानेवारीला ग्राउंड असल्याने अद्याप सूचना पाठवण्यात आली नाही आहेत. म्हणजे पाहू शकता परिपत्रक जारी झालं होतं की 20 तारखेपासून मैदानी चाचण्या सुरू होत आहेत. यामध्ये तारखासुद्धा जाहीर झाल्या होत्या, पण त्या पुढे ढकलण्यात आल्या असून या कारणामुळे हॉल तिकीटसुद्धा उपलब्ध होणार नाही आहे. स्थगितीचं मुख्य कारण म्हणजे महानगरपालिका निवडणुका. ग्राउंड स्थगित होण्यामागे राज्यातील महानगरपालिका निवडणुका हे प्रमुख कारण आहे. निवडणुकांमुळे बंदोबस्त, कायदा आणि सुव्यवस्था यासाठी पोलिसांना व्यस्त राहावे लागते आणि यामुळे भरती प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे आणि लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केले असून शिपाई संवर्गासाठी 15,000 रिक्त पदे आहेत. पण निवडणुकीमुळे मैदानी चाचणी नियोजन लांबलं आहे. नाशिक ग्रामीणमध्येच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिसूचना जारी केली असून पोलीस दलात 210 शिपाई, 52 चालक आणि कारागृहात 118 शिपाई अशा 380 जागांसाठीची भरती होत आहे. सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या शेवटची संधी असल्याने 70,000 अर्ज आले आहेत आणि ही भरती सिएस्त किंवा इतर कार्यक्रमांसाठी नवीन कर्मचाऱ्यांचं बळ देण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. आता ग्राउंडचं आपण तपशीलवार माहिती पाहूयात. यामध्ये ग्राउंडला जाण्याच्या दिवशी तुमची जी तयारी आहे, हॉल तिकीटवर 10 फेब्रुवारी असल्यास सर्व ओरिजिनल कागदपत्र आणि 2 झेरॉक्स तयार ठेवायची आहेत. याचबरोबर एंट्री गेटवर फक्त हॉल तिकीट तुमचं तपासलं जातं आणि गेल्यानंतर 4 ते 5 तास बसून ठेवलं जातं. त्यामुळे पाहू शकता ऊर्जा वाचवण्यासाठी तुम्ही फळे, त्याचबरोबर यामध्ये दुसऱ्या काही गोष्टी असतील, यामध्ये फळे जे असतील ते नेऊ शकता, सोबत बरोबर नेणं आवश्यक आहे. ग्राउंड प्रक्रिया कशी चालते, एक 4 ते 5 बसल्यानंतर तुमचा एक फॉर्म भरून घेतला जातो. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट तपासणी, तुमचं थंबप्रिंट घेतलं जातं. त्याच्यानंतर चिप लावून दिली जाते आणि चेस नंबर तुम्हाला मिळतो. 10 उमेदवारांना एका पोलिसाकडे पुढे पाठवलं जातं. यामध्ये इव्हेंट्स जे आहेत, प्रथम 100 मीटर धाव किंवा गोळाफेक, नंतर 1600 मीटर यामध्ये रनिंग असते. त्याच्यानंतर SRPFमध्ये 100 मीटर गोळाफेक आणि नंतर शेवटी 5 किलोमीटर रनिंग यामध्ये घेतली जाते. त्यानंतर पाहू शकता ताकद लागणाऱ्या इव्हेंटसाठी शरीरातील ऊर्जा जास्त ठेवण्यासाठी तुमचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ग्राउंडसाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत, तर ग्राउंडमध्ये सर्व ओरिजिनल कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे, प्रत्येकी 2 झेरॉक्स. यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, ॲडमिट कार्ड आणि हॉल तिकीट, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसेट, नॉन क्रिमिनल, SC ST नॉन क्रिमिनल लागत नाही आहे. त्याचबरोबर 10वी-12वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स नीट तपासले जातात, त्यामुळे काही चुकलं असेल तर ग्राउंडमधून बाहेर काढलं जाऊ शकतं, हे सुद्धा तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. ग्राउंडमध्ये ज्या कॉमन मिस्टेक तुमच्याकडून होतात, या चुकांपासून तुम्हाला सावधगिरी राखणं आवश्यक आहे. 50 ते 60% उमेदवार घाबरून काही चुका करतात, विशेषतः पहिल्या भरतीमध्ये. यामध्ये मुख्य चूक होते इतरांकडे, प्रेक्षक किंवा पोलिसांकडे लक्ष देणं आणि त्यामुळे घाबरणं. तर ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 100 मीटर रनिंग पूर्ण फोकस ठेवून एंडिंग पॉईंटवर इकडे तिकडे न बघता धावणं आवश्यक आहे.
गोळाफेकमध्ये सुद्धा शांतपणे गोळा फेकून घरघर न करता फोकस आउट ऑफ बाउंड्रीवर ठेवणं आवश्यक आहे. 1600 मीटर हिंमत जी आहे जास्त चांगली ठेवणं आवश्यक आहे. फोकस रनिंगवर ठेवून न घाबरता ही करणं आवश्यक आहे. आणि पहिल्या इव्हेंटमध्ये घाबरू नका, कारण सर्वजण पाहत असतात. पूर्ण एकाग्रता तुमची जी आहे, फोकस तुमच्या ग्राउंडवर असणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, CP मुंबई मैदानी चाचणी कधीपर्यंत होऊ शकते. तर CP मुंबईचं जे ग्राउंड आहे, अपेक्षित वेळापत्रक, CP मुंबईचं ग्राउंड अद्याप जाहीर झालं नाही. पण 2.5 लाखपेक्षा जास्त अर्ज आले असल्यामुळे, मुलींचे जास्त अर्ज आहेत, त्यामुळे ते उशिरा होईल. दरवर्षी ते शेवटी होतं, म्हणजे फेब्रुवारीच्या इतर जिल्हे आहेत, म्हणजे एप्रिल किंवा एप्रिलच्या एंडिंगला किंवा मेपर्यंत मुंबईचं शक्य आहे. 2023ला जानेवारीमध्ये जिल्हे झाले होते आणि मार्चमध्ये मुंबईसाठी झाली होती. 2024मध्ये जानेवारी जून जिल्हे झाले होते. 15 ऑगस्ट नंतर मुंबईला दिवसाला 10,000 उमेदवार घेऊन पूर्ण झाली होती. म्हणजे एप्रिलमध्ये सुरू झाली तर शेवटचे उमेदवार मे महिन्यामध्ये येऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता यंदा फेब्रुवारीमध्ये जिल्हे सुरू होऊन एप्रिलमध्ये मुंबईचं ग्राउंड अपेक्षित आहे, कारण सिस्टीम तयार करण्यासाठी वेळ लागतो आणि दर दिवशी 10,000 उमेदवार घेतले तरी 1 ते 1.5 महिना यामध्ये जाणार आहे. तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या अपडेट आहेत. इतर महत्त्वाच्या अपडेटमध्ये शिपाई संवर्गाला सर्वात जास्त जागा आहेत. नवी मुंबई असेल, मीरा भांडूप असेल, पुणे कारागृह असेल, SRPF असेल, सगळ्यात जास्त अर्ज आहेत. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी 10 उमेदवार निवडले जातात आणि सर्व घटकांसाठी एकाच दिवशी लेखी आणि शारीरिक चाचणी असते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 2 ते 7 तारखेपर्यंत ग्राउंड जे आहे, ज्या जिल्ह्यांचं 20 तारीख सांगण्यात आली होती त्यांची सुरू होणार आहे. त्यामुळे त्यांची तयारी जी आत्ता सुरू आहे तशीच ठेवणं आवश्यक आहे. नाशिक ग्रामीणसारख्या ठिकाणी पूर्वीच्या भरतीमध्ये कर्मचारी आता ठाण्यापर्यंत कार्यरत आहेत. नवीन भरतीसाठी CSSसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून या पद्धतीने उमेदवारांनी तयारी करणं आवश्यक आहे. पोलीस भरतीबाबतच्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.